थांबा. तुझी गाडी होती ना. हे बाई गाडी, या गाडी हवा तो उतरतोय का? या दोन्ही गाड्यांची गाडी हा चला जाऊ त्याच्यावर, पैसे काढतो. जाऊ त्याच्यावर. चला या चालला बाप्पा. ए चला. किती भरायचे असतात तुम्हाला इथं? हे 500 रुपये. एका ह्याचे 500. कुठून आले तुम्ही? गुजरात अहमदाबाद. आणि दरवेळेला 500 रुपये एंट्री द्यावी लागते. हा, हाईट 10 असली- चाका मिळून. हाईट असली की 500 घेता हा आणि हाईट नसलीवर 200 रुपये. चला ना देऊ ना आपण. ते गेले बंद. पळून गेले आता तुमचे वाचले. हे बघा तो माणूस पळून गेला आता. हा नाही नाही पैसे नाही देते. तेव्हा तो पळू राहिला पैशासाठी. पैसे तिकडे द्यावे लागतात. तेव्हा तो पळापळी करून राहिला. तो सांगायला आला. तो पळाला सगळ्यांना सांगतोय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाले होते की सीमेवर आरटीओचे लोक कुठलीही वसुली करणार नाही, पण या पेठ जवळ ही बेकायदा वसुली परत परत सांगतो तुम्हाला. दादा इकडे या. हो दादा इकडे या. इथं गाडी जवळ उभी राहा. ही तुमची गाडी आहे ना? हो का, ही तुमची गाडी आहे. नाव सांगा तुमचं? प्रशांत पाळे. हा तुमच्याकडनं या गाडीचं किती घेतात? हाईटला 500 रुपये. हाईटला 500 घेता हा आणि बिगर हाईटला 200 रुपये. हा आज का नाही घेतले त्यांनी? हे आता तुम्ही आल्यामुळे गेले त्यांनी. मला ओळखता का तुम्ही? हा तुमचं मी युट्यूब काय नाव यांचं? हा मी युट्यूबवर व्हिडिओ बघत असतो यांचे. हा हा तर आता माझा नंबर दिलाय तुम्हाला. इथं कधीच एंट्री भरायची नाही. बरं. ठीक आहे. जाऊ द्या सगळे. भागो सारे भागो. हा हा बंद करेगा बोला. अभी भी पैसा ले रहा है. 300 हाँ। 300 रुपया ले अभी मेरे से. कहाँ से लिया? चलो दिखाओ मेरे को. वो अंदर चलो आ जाओ आ जाओ. 14 तारीख को बंद करेंगे बोला था. 14 तारीख को. हाँ 300 रुपया CM लिया. साहब ने अभी 300 रुपया लिए मेरे से. हाँ क्या नाम है आपका? मेरा नाम कुमार है सर. तमिलनाडु से आया हमारा गाड़ी. यस हमारे लुटारू ही लोग हैं. ये देशद्रोही लोग हैं ये. सीएम ने बोला है कि 14 तारीख को बंद करेंगे. Yes. आरटीओ महाराष्ट्र पूरा बंद करेंगे. पर ये बंद नहीं कर रहे. को बंद नहीं कर रहा है. Very 300 good. रुपया पैसे ले रहा है हमारे से. वेरी गुड. ये गाड़ी ना अपना हाँ, ये दोनों हमारा तमिलनाडु का गाड़ी है. आपसे कितना लिया? 300 रुपये लिए. उनको हिंदी नहीं आता है. उनको 300 रुपये ले लिए. चलो मेरे को दिखाओ कहाँ दिया 300 रुपया. अंदर दिया है, अंदर. आ जाओ आ जाओ. यांच्यावर आम्ही दर वेळेला डाके टाकतो. हे दर वेळेला त्रास देतात. बघा तिथं सगळी गँग हे सगळे प्रायव्हेट लोक वसुल्या करतात आरटीओच्या नावाखाली. ये देखो ये बंद हो गया है. ये खिडकी में भरा ना. हाँ, ये खिड़की. हे बेकायदा चाललेली वसुली आरटीओचे शिंदे साहेबांसमोरच अनेक आरटीओ आम्हाला म्हणाले होते देवेंद्र फडणवीस म्हणो नाही तर कोणी म्हणो बंद झालं ना. आम्ही हा नाका बंद करणार नाही. इन लोगों. जसं यांच्या बापाची ठेव आहे इथं अशा पद्धतीनं ही बेकायदा वसुली चालते. आरटीओ नहीं है, कोई नहीं है. आरटीओ नहीं है, कोई नहीं है. सिर्फ इन लोगों इधर पैसा ले रहा. आरटीओ को खाड़ी खड़ी है बस. हा और आरटीओ नहीं है. इसमें आरटीओ नहीं रहता. पैसा खाली पकड़ का 300, 10 चक्कर का 300, ये इसका 500 600 लेता है. हाँ। इतनी बड़ी बड़ी गाड़ी को 600 लेता है. हाँ। हमारा डॉक्यूमेंट सब बराबर है. मेरा तो आपको इंडियन करके अच्छा नहीं लग रहा है ना? ये इंडिया में रह के भी लोगों को चोर लोगों को पैसा देना पड़ता है. सीएम साहब ने बोला है कि 14 तारीख को हम होटल बंद करेंगे. अभी तक बंद नहीं हुआ है. Yes. हम ये लाइन पे 10,000 से गाड़ी चला रहा है. यस रोज 300 रुपया महीने में. कम से कम ये आरटीओ को मैंने 1200 रुपया देता हूँ. यस जाने का 600, आने का 600. 600. ऐसे हमारा बात हो रहा है. तो देवेंद्र फडणवीस साहब इनको आप क्या कहेंगे? शर्म लगता है ना आपको ये सब दिक्कत? देवेंद्र साहब ने अपने सीएम साहब ने अब ये आरटीओ को काम से हटाने का है. ये बहुत हाँ. पैसा कमा रहा है. इसका घर सब लूटना पड़ेगा. ये बहुत पैसा रखा है ये घर वाले ने. ये देखो Yes. आरटीओ सर आ रहा है. 14 तारीख वंदे को मातरम बंद होएगा बोला सर. सर बंद करायला लावलेले तुम्ही का वसुल्या करताय? 300 रुपये दोघांचे घेतले. काय भानगडे? हा नहीं नहीं इकडे तुम्ही दोघं इधर आओ. इन्होंने कैसे 300 रुपया लिया तुमसे?
काय का दिया इनको? ये साहब को देते हैं कि ये बॉर्डर आरटीओ का। हा, तर 14 तारखेला बंद सांगितलेलं आहे. अजून आदेश निघाला नाही साहेब. पण हे बेकायदा आहे सगळं. मला एक डॉक्युमेंट दाखवा, कोणत्या अधिकारांतर्गत तुम्ही इथं ही लूट करता. सरळ लूट आहे ही, दुसरं काहीच नाही. तुम्हाला सांगतो, हे सगळं लुटारू पद्धतीनं चालू आहे. मला लाज वाटते की माझ्या देशातलेच लोक माझ्या देशातल्या लोकांना लुटतायत. हे बघा, आता तुम्हाला दाखवतो. हा उतरेल आणि 300 रुपये घेईल. चला चला, दाखवतो मी तुम्हाला. हा, माझ्याशी बोला ना नाही नाही, तो काय येऊन उतरून आणि पैसे देणार आहे तुम्हाला. साहेब. काटे आहेत चालू तिकडे बघता का काट्यावर गाडी गेलीच नाही सर। ओ भैया, काट्यावर गाडी इधर आओ, असतात ना. इधर आओ. तुम काटे पे लिया क्या गाडी? हिलाव, आओ इधर. तोंडावर करतो तुमच्या. तुम्ही म्हणता काट्यावरचे पैसे. इधर आओ. कुछ पावती दिया तुमको? देवेंद्र फडणवीस साहेब, हे आरटीओ रणशिंगकर, रणभिडकर, हे तुम्हाला आव्हान देत आहेत. ते म्हणतात आम्ही काट्याचे पैसे घेतो. काटे का लिया पैसा? काटे का पैसा नहीं लेते। कुछ तुमको रिसीट दिया? काटे को 220 रुपए लगता है। हाँ हमारा गाड़ी 18 टन हाँ। का पासिंग है। हाँ। हमारा गाड़ी में 13 टन माल है। हाँ, हम लोग ये काटे पे नहीं चढ़ाते, हमारे पास काटा पोती है। Yes. सब कुछ है हमारा पास। यानी कि लूट लिया ना तुम्हारा 300, 600 रुपया. येस, ओके. तर रणबीरकर साहेब, तुम्ही जबाबदारीने खाकी महावस्त्र घालून देशातल्या या सामान्य वाहन धारकांवर दरोडा टाकताय. स्पष्ट सांगतो. पावती दिली पण वजन बिजन काही केलं नाही. हाँ, ये किधर का है? मैं राजस्थान का हूँ। हाँ, वजन वगैरह कुछ नहीं किया. कुछ भी नहीं किया, जबरदस्ती चढ़वाते हैं उधर। हाँ, हे याचा फोटो काढून घे मस्त. हे पावतीच आहे ना. हे प्रॉपर आहे का बघू दे. नीट कर, नीट कर. आणि याच्यात काय लिहिलंय हा, की वेट सावली दे, सावली दे. टाकून दिलं 10. सावली दे, सावली दे. तर इथं आम्ही एकदा असाच लाईव्ह डाका टाकला होता, यांच्यावर दरोडा टाकला होता आम्ही. अंदाजे हे वजन पकडले गेलेले होते शिंदे साहेब. अंदाजे वजन टाकलंय. अंदाजे वजन टाकतात. वजन काटा चालू नाही. तर सरकारी वर्दीमध्ये ज्या वेळेला दरोडा टाकला जातो ना, त्याचं आम्हाला जास्त वाईट वाटतं. आणि ना तर शिंदे साहेब याचं उत्तर काढणारे, ना तर परिवहन मंत्री याचं उत्तर काढणारे, ना कोणी उत्तर काढणारे. पुढे काटा चेक केलं. 300 रुपयाची काही पावती नाही येत का? आणि ऑर्डिनरी 300 कसं काय घेतले? चला चला चला, आपली गाडी कुठे आता? नाही, जाहीर झाला आता. ही चोरी चालू आहे, ही दरोडेखोरी आहे, ही सीना चोरी आहे. हे बघा, आम्हाला जी पावती आता दिसली ही अंदाजी दिलेली आहे. आणि इथं ही सगळी सरळ सरळ दरोडेखोरी सुरू आहे. हा? आलो आलो, थांबा. ए रुको. हे बघा, ही ती गाडी आहे. हे बघा, तुमचं काही वजन बिजन केलं का? कुछ वजन नहीं, जबरदस्ती से लिया है हम लोगों कितना लिया है? ने। 110 रुपए लिए सर। ये लूट है क्या? हाँ, लूट है ये क्या? डकैती है क्या? जबरदस्ती ये वर्दी में डकैती कर रहे हैं क्या? जबरदस्ती कर रहे सर। व्हेरी गुड, व्हेरी गुड. माझ्याच देशात माझेच वर्दीवाले लोक लूट करताय. आणि आता या ज्या आरटीओचं मी नाव सांगितलं तुम्हाला, त्या आरटीओनी पण ही लूट केलेली आहे. शिंदे साहेब, नंतर राजश्री गुंड मॅडम, तुमच्या दोघांच्या नाकाखाली ही चोरी दरोडेखोरी चालू आहे. आणि तुम्ही सुद्धा या चोरी आणि दरोडेखोरीमध्ये सामील आहात. याची आम्हाला लाज वाटते, आम्हाला वाटते. शिंदे साहेब, आम्ही 1 वर्षापूर्वी इथं येणं बंद केलं होतं. तुम्ही आम्हाला शब्द दिला होता. तुम्ही आता अजून चांगल्या पद्धतीने लूट करता आहात. देवेंद्र फडणवीस साहेब, देवा भाऊ, आजही पेठच्या या नाक्यावर दरोडेखोरी सुरू आहे. काय नाव होतं त्या साहेबाचं? काय शिरवड काय असं काहीतरी होतं. तर त्यांचं आम्ही दाखवलंय लाईव्ह, ह्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव आहे. त्या आरटीओच्या साहेबानं सरळ सरळ दरोडेखोरी केलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो, कोणची बारी? राजबारीमध्ये पुन्हा पेठला आरटीओचे खाकी महावस्त्रधारीच दरोडेखोरे, गुंडे, रस्ते लूट करणारे डकेत. तर देवा भाऊ, तुमच्या सांगण्याला शून्य किंमत आहे, शून्य. ऍज अ गृहमंत्री तुमच्या घोषणेला शून्य किंमत आहे, शून्य. याची आम्हाला
लाज वाटते, याची आम्हाला लाज वाटते. आणि हे सगळं बेकायदा वसुली आहे आणि त्याच्यात मग तुमचाच सहभाग आहे असं छातीनं सांगावं लागेल आणि त्याची आम्हाला लाज वाटते. वंदे मातरम.